या टेकडीवरती चढता चढता माझी जी काय दमछाक झाली आहे ना, माझ्या आवाजावरूनच तुम्हाला कळेल. तरी आता छान वारा सुटलेला आहे आणि ऊन नाही आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि सुदिंग वातावरण आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुम्ही चढाई करताय आणि धड ऑक्सिजनसुद्धा नाही आहे, तेव्हा तुमची काय अवस्था होईल याचा विचार करा. अक्षरशः वेडीच माणसं ही गोष्ट करायला जाऊ शकतात असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि असेच पुण्यातले काही वेडेवीर दौडले होते हे साहस करण्यासाठी, एव्हरेस्टवरती जाण्यासाठी आणि सगळ्यात मोठी नागरी मोहीम यशस्वी करण्यासाठी. याच सगळ्या एव्हरेस्टच्या या मोहिमेची कहाणी, त्याचा जो सगळा ध्यास आहे तो उमेश जिरपेंनी पुस्तक रूपाने आणलेला आहे. मराठी ते पुस्तक आलं होतं, आता इंग्लिशमधनं सुद्धा प्रसिद्ध झालं आहे. काय नेमका हा ध्यास आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. बुकटॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याबरोबर मी तसं म्हणलं तसं जिरपे सर आहेत. सगळे त्यांना मामा म्हणून ओळखतात. आता पुस्तक रूपाने हा सगळा प्रवास मांडताना काय भावना होत्या मनात? खरं प्राची, एक खूप मोठा ध्यास, खूप मोठं स्वप्न आम्ही सगळ्यांनी पाहिलं. आणि ते होतं गिरीप्रेमीची एव्हरेस्ट 2012ची मोहीम. आणि मग त्यामध्ये विलक्षण अनुभव आले. म्हणजे इतक्या लोकांनी इतकी मदत केली की ते सगळं आम्हाला वाटत होतं कुठंतरी समाजापुढं आपल्या लोकांपुढं आलं पाहिजे. याची एक फिल्म पण झाली, पण त्या फिल्ममध्ये पण मर्यादा होतं. 40 मिनिटांमध्ये आम्हाला जे काही दाखवणं शक्य आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ठरवलं पुस्तक करायचं. आणि त्याला समकालीन प्रकाशनच्या सगळ्या टीमनी खूप छान प्रतिसाद दिला. युनिक फीचर्सने पुस्तक केलं. कारण विवेक शिवदे हा जो गिर्यारोहक मित्र आमचा, जो गिरीप्रेमीमध्येच आहे, जो चांगला उत्तम गिर्यारोहक आहे, तो मला म्हणाला की त्याचं इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व आहे. तो म्हणाला, मामा मी हे करू का? मी तर लगेच तयार झालो. फक्त विषय होता प्रकाशकांचा. तर आम्ही एक प्रकरण, तो म्हणला मी एक लिहितो, ते आपण दाखवूयात. त्याप्रमाणे त्याने एक पहिलं प्रकरण लिहिलं. ते समकालीनच्या टीमला, गौरी, त्यांना दाखवलं आणि त्यांनासुद्धा ते आवडलं. आणि त्याच्यामागचं कारण मला वाटतं हेच आहे की विवेक चांगलं उत्तम इंग्रजी लिहितो, पण स्वतः एक गिर्यारोहक असल्यामुळे कांचनजुंगा, आमादवलमसारखी शिखरं केली. त्यामुळे त्यांनी जरी प्रत्यक्ष एव्हरेस्टच्या वेळेस तो गिरवित नव्हता, पण हा प्रवास, हे अनुभव तो स्वतः अनुभवतो आहे सगळे. त्यामुळे एक गिर्यारोहक म्हणून त्यांनी जे काही त्या पुस्तकामध्ये केलं की ते फक्त ट्रान्सलेशन राहिलं नाही, त्याही पलीकडे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने सोप्या शब्दामध्ये ते त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलं. त्यामुळे मला वाटतं हे इंग्रजी पुस्तक पण शक्य झालं. ट्रान्सलेशन करताना हे सगळं मांडणं हे चॅलेंज होतं. डेफिनेटली हे चॅलेंज होतंच, कारण जे मराठी पुस्तकातून जी लोकांना जवळीक निर्माण झाली होती एव्हरेस्ट एक्सपिडिशनबद्दल, गिरीप्रेमीबद्दल, तीच भावना इंग्लिश पुस्तकातून पण ठेवणं गरजेचं होतं. गिरीप्रेमीची, मामांची जी विजन होती या एक्सपिडिशन लॉन्च करण्यामागची, ती विजनही तशीच मेंटेन राहिली पाहिजे, हे महत्त्वाचं होतं. गिरीप्रेमीची जी व्हॅल्यूज आहेत, ऑनेस्ट, मॉडेस्टी, डाऊन टू अर्थनेस, की आपण एव्हरेस्टसारख्या शिखरावर पण कॉन्कर नाही करत, तिथे जाऊन आपण सबमिट करतो आणि सेफली खाली येतो. तर ही जी मॉडेस्टी, ही पण त्या सगळ्या कॉन्टेंटमधून मेंटेन ठेवणं गरजेचं होतं. पुस्तक लिहिताना यातल्या काही घटना, काही प्रसंग नक्कीच असे असतील की जे तुम्हाला वाटत असेल की परत अनुभवायला नको, त्या आठवणी परत नको. काय अशा कोणत्या गोष्टी होत्या का, आणि मग ते चॅलेंज कसं ओव्हरकम केलं? त्यावेळी 2-3 प्रसंग असे घडले की आनंद माळी जो पहाटे 1 वाजता बाल्कनी या ठिकाणी पोचला होता, म्हणजे 400 मीटर फक्त खाली होतं, तरी त्याच्या ऑक्सिजन मास्कमध्ये बिघाड झाला. आणि बिघाड झाल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता, त्याला ऑक्सिजन पोचत नव्हता. आणि मग अशा वेळेस तो जवळजवळ बेशुद्ध, म्हणजे मूर्छित होण्याच्या परिस्थितीमध्ये पोचला होता. त्याच्याजवळ त्याचा जो शेर्पा होता, जो आम्हाला सगळी मदत करतात, पसांगदावा, त्याला सुरुवातीला वाटलं की आनंद दमला म्हणून त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं. पण नंतर जेव्हा त्याला कळलं की आनंदला खरोखर त्रास होतो आहे, त्यावेळेस तो खूप सिरियस झाला आणि त्यांनी स्वतःचा ऑक्सिजन मास्क दिला आनंदला. पण त्याआधी त्यांनी जवळजवळ 70-80 वेळा आनंदच्या गालावरती बुक्क्या मारल्या, की ज्याचे काय नाही वेळ पुढे 6 महिने होते. आणि ते केवळ आनंदला बेशुद्ध पडू नये, तो जिवंत राहावा यासाठी होतं. त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या गणेश मोरेच्या बाबतीतही असंच घडलं. त्याचाही ऑक्सिजन मास्क बिघडला. त्या दोघांना नाईलाजाने खाली लागलं. यावेळेस उर्वरित 8 जण जी शेवटची चढाई करत होती त्यांच्या बाबतीत काही वेगळ्या गोष्टी घडल्या, काही चुका झाल्या. त्यांच्यापाशी असलेलं हायल्टिट्यूड एनर्जी बार्स जे होते, खाण्याचे पदार्थ, ते आतल्या कप्प्यात होते डाऊनसूटच्या, ते त्यांना काढता आले नाहीत. थर्मासमध्ये असलेलं पाणी, थर्मासची वरची झाकणं लॉक झाल्यामुळं पिता आलं नाही. आणि असं प्रकारे पोटात अन्न नाही, पाणी नाही घेता येत, अशा अवस्थेत 17 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 19 तारखेला, 19 मे 2012 या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळामध्ये माझ्या संघातल्या 8 जणांनी तब्बल 8 वेळा भारताचा तिरंगा ध्वज एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर फडकवला. तो एक विक्रम झाला. म्हणजे भारतीय गिर्यारोहणामध्ये एक खूप मोठं ऐतिहासिक अशी घटना घडली. आणि संध्याकाळी 5 पर्यंत सगळी सुखरूप आले. त्या दिवशी जे काही टेन्शन आम्ही अनुभवलं, कारण
त्या एका दिवशी शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ 7 गिर्यारोहकांचा वेगवेगळ्या देशाचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू पावले होते. ते काहींना डिहायड्रेशन झालं, काहींना स्नो ब्लाइंडनेस झालं आणि तो सगळा जो एक प्रचंड दबाव आमच्यावरती होता आणि त्याची लवकर आम्हाला कळत नव्हतं की आमचे मेंबर्स कुठे आहेत नेमके. तर ते मी खरंच कधी विसरू शकत नाही. तो जो मानसिक ताणतणाव होता. पण रात्री 8 वाजता ज्यावेळेस मला न्यूज आली त्यावेळेस इतकं हायसं वाटलं. सगळ्या परिश्रमांचं सार्थक झालं आणि मला वाटतं हे केवळ परमेश्वर कृपा आणि आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादामुळे शक्य आहे. कारण एव्हरेस्टसारख्या ठिकाणी जिथं डेथ रेशो म्हणजे 10 मागे 1 मृत्यू असा डेथ रेशो जिथं आहे त्या ठिकाणी सुखरूप परत येणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे गिर्यारोहणामध्ये आणि अशा अवघड मोहिमांमध्ये आम्ही नेहमी पर्वतांवरती त्याच्या शिखर माथ्यावर पोहोचण्यासाठी जातो. पण असं म्हणलं जातं की टू क्लाइंब अ माउंटन इज ऑप्शनल बट टू कम बॅक सेफली टू द होम इज मॅन्डेटरी. तर जिवंत परत येणं याच्यावरनं तुमच्या यशाचं मोल खूप वाढतं. म्हणजे गिरीप्रेमीने एव्हरेस्ट 2012 नंतर अन्नपूर्णापर्यंत 8 शिखरांवरती यशस्वी चढाया केल्या आहेत. या सगळ्या 100% यशस्वी झाल्या आहेत आणि यातल्या सगळ्या गिर्यारोहकांना हे कुठेही साधं खर्चटलं पण नाही. मला वाटतं हे यामुळे या यशाचं महत्त्व अजून मी म्हणूनच सुरुवातीला म्हणजे वेळात दौडलेले मराठी वीर म्हटलं ते त्याच्यासाठीच. आज पुस्तक रूपाने म्हणजे पुस्तक आलंय ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतंय, इंग्रजीमध्येही आलंय आणि खूप लोकांपर्यंत जाण्याचा हे सगळं स्वप्न काय होतं, ध्यास काय होता हे पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय. नवीन पिढीमध्ये नवीन नवीन लोकांमध्ये कुठेतरी हाच ध्यास रुजवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, ते पेरण्याचा, ते स्वप्न पेरण्याचा प्रयत्न करताय. होय. या पुस्तकाच्या लिखाणामागचा पण हेतू तोच होता की हे सगळं जे काय घडलं याच्यातून अनेकांनी स्फूर्ती घ्यावी आणि ही स्फूर्ती घेताना म्हणजे प्रत्येकाने उठून एव्हरेस्ट चढणं किंवा एव्हरेस्टवरती चढाई करणं शक्य नाही आहे, ते अपेक्षितही नाही आहे. पण नक्कीच सगळ्यांनी म्हणजे समाजातल्या आपण अगदी लहान मुलांपासून एज लिमिटच नाही आहे. एक खूप चांगली अशी जी जीवनशैली कायम मी त्यांना म्हणतो की गिर्यारोहण माउंटेनिंग इज अ ब्युटिफुल लाईफस्टाईल. त्यामध्ये सगळ्यांनी यावं, थोडं तरी साहस आयुष्यात करावं आणि त्याच्यासाठी एक खूप चांगली संधी गिर्यारोहणामध्ये आहे. जिथं स्पर्धा नाही आहे, जिथं स्पर्धा आहे फक्त स्वतःशी, स्वतःचं व्यक्तिमत्व संपन्न करून घ्यावं. इथं स्वतःचा फिजिकल फिटनेस, स्वतःचा मेंटल फिटनेस खूप चांगल्या प्रकारे होतो, स्वतःचं व्यक्तिमत्व खूप चांगलं विकसित होतं. तर अशा या सुंदर जीवनशैलीत यावं, साहस करावं आयुष्यात माणसाने आणि आपल्यामध्ये किती क्षमता आहेत या जाणून घ्याव्या. हे सगळ्याची प्रेरणा मला वाटतं या पुस्तकातून नक्की मिळेल असा विश्वास आहे आणि अनेकांनी ते वाचावं असंच मला वाटतं. या माध्यमातून साम टी व्हीच्या माध्यमातून पण मी सगळ्यांना हीच विनंती करेन की हे पुस्तक नक्की वाचा. कारण ही फक्त एव्हरेस्टची चढाईची गोष्ट नाही आहे. हा जो काही ध्यास आम्ही पाहिला, घेतला, पूर्ण केला त्यामध्ये जे जे काही घडलं ते सगळं खूप विलक्षण होतं. अर्थातच हा विलक्षण होतं आणि यांनी तर तो अनुभव घेतला आहे. पण पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला आपण प्रत्यक्षात या मोहिमेमध्येच सहभागी झालो आहे अशी भावना मनात आल्याशिवाय राहत नाही. एव्हरेस्टवर जायला मिळेल ना मिळेल, पण एव्हरेस्ट मोहिमेचा हा ध्यास नेमका कसा होता हे या पुस्तकाच्या माध्यमातून वाचून अनुभवायला विसरू नका. कोरोना काळामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील तर त्यामध्ये पुस्तकवाले या उपक्रमाचा आवर्जून उल्लेख करता येईल. पुस्तकवाले या उपक्रमाच्या माध्यमातून पुस्तकं थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवली जात आहेत आणि हा उपक्रम ज्यांच्या माध्यमातून साकारला गेलेला आहे ते पुण्यातले आशय आणि ऋतिका वाळंबे. त्यांच्याशी आपण या उपक्रमाबद्दल बोलणार आहोत आणि सविस्तर जाणून सुद्धा घेणार आहोत. सुरुवातीला साम टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचं. थँक्यू. खूप आगळा वेगळा उपक्रम आहे आणि ज्याची खूप जास्त आवश्यकता होती या 2 वर्षाच्या कोविडच्या स्पेशली काळामध्ये. कशी ही कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात कशी आली? 2020 साली जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं, सगळेजणच वर्क फ्रॉम होम करत होते, तर घरातल्या जुन्या पुस्तकांना परत रिव्हिजिट केलं गेलं आणि त्यानंतर जशा अशा गोष्टी ओपन व्हायला लागल्या असं लक्षात आलं की लोकांपर्यंत भाज्यांच्या गाड्या पोचत आहेत, बेकरी आयटम्स पोचत आहेत, तर मग पुस्तकं का नाहीत? कारण एका ठिकाणी पुणे शहर खूप विस्तारत आहे पण त्या पद्धतीने पुस्तकांची दुकानं त्या पद्धतीने वाढत नव्हती. मग आम्ही असं ठरवलं की आपण हे एक उपक्रम म्हणून करूयात आणि संकल्प सोडूयात की दर शनिवार रविवार कुठल्या ना कुठल्या तरी हाऊसिंग सोसायटीजमध्ये पुस्तकं घेऊन जायची विक्रीसाठी, जेणेकरून सिनियर सिटीजन्स आणि लहान मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचतील. कारण आम्हाला पुस्तकांची आवड होती म्हणून लोकांपर्यंत घेऊन गेलो. तर त्या उपक्रमाला सुरू केल्यानंतर आम्हाला इतका पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला की गेले 1.5 वर्ष हा उपक्रम चालू आहे आणि आता हा रोज चालू आहे. रोज आम्ही 2 सोसायटीजमध्ये जातो आणि इतक्या उत्तम प्रतिक्रिया येत आहेत. आणि म्हणजे पुणेकरांचा मी तेच विचारणार होते की पुणेकरांचा याला प्रतिसाद कसा आहे. जेव्हा मी एक फेरफटका मारला तेव्हा मला दिसलं की अगदी आजी आजोबा पण आहेत आणि अगदी छोटी मुलं सुद्धा येऊन आवडीनं पुस्तक बघतायत.
पुणेकरांचा खूपच चांगला म्हणजे अप्रतिम प्रतिसाद मिळालेला आम्हाला. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही आमच्या कारमधून 3 सुटकेसेसमध्ये बॅग्समध्ये पुस्तकं भरून घेऊन गेलो. आम्हाला वाटलं नव्हतं खरं तर एवढे लोक येतील, पण खूप लहान मुलं यायला लागले. मग त्यांना आवडायला लागलं, ते त्यांच्या पेरेंट्सना सांगायला लागले. आई वडील आले, मग त्यांना असं वाटलं की आपल्याही आई वडिलांना पाहिजेत पुस्तकं. असं करून आम्ही एका वेळेला 3 पिढ्यांना एकत्र पुस्तकं घेताना बघितलेलं आहे. ते खूप छान सीन होता तो. तुम्ही पुण्यामध्ये आतापर्यंत किती सोसायटीज या उपक्रमाच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत आणि किती घरात पुस्तकं पोहोचली? आम्ही साधारणतः 300 सोसायटीजमध्ये गेलोय गेल्या 1.25 वर्षात आणि साधारणतः 5,000 कुटुंबांपर्यंत आम्ही साधारणतः 15,000 नवीन पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. आणि या सगळ्या उपक्रमात आम्हाला पुणेकरांनी जितका प्रतिसाद दिला तितकाच चांगला प्रतिसाद आम्हाला सर्व प्रकाशक, डिस्ट्रीब्युटर्स की ज्यांना पुस्तकांचं महत्त्व माहिती आणि आवड आहे त्या सगळ्यांनी आणि सगळ्या सोसायटीजचे कमिटी मेंबर्स त्यांनी म्हणजे आम्हाला अच्छा तुम्ही पुस्तकं घेऊन येताय का, नक्की या, कधी आपण करायचं. आज 26 जानेवारी रोजी वुडलँड सोसायटीने आम्हाला इथं बोलवलं आणि सगळी आमची जी यंग टीम आहे तुम्ही मगाशी बघितली असेल तर 18 ते 22 या वयोगटातले सगळे वाचक मंडळी आहेत. सो हे पुस्तक विक्रेता पुस्तक विक्री करणारे नाहीत, हे पुस्तक प्रेमींची भेटत आहेत आणि त्यातनं पुस्तक विक्री हा त्याचा बाय प्रोडक्ट आहे. पण 2 जण येऊन पुस्तकांविषयी बोलतात, 2 शेजारी येऊन पुस्तकांविषयी बोलतात, हे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन एका सोसायटीत क्रिएट होत आहे. त्यामुळे आम्हालाही रोज तो एक हुरूप मिळतो आणि रोज मोटिवेशन मिळते जाण्यासाठी. नक्कीच. या कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं होतं की मुलं हे मोबाईलच्या आणि टीव्हीच्या अति आहारी खरं तर गेली होती आणि त्यातनंच मुलांना कुठेतरी बाहेर काढण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून झालंय आणि मुलं मोबाईल आणि टीव्ही सोडून आता पुस्तकांकडे वळाली आणि मुलांना खरं तर कायम आपल्याकडे बोललं जातं की मुलं लांब गेली या सगळ्यापासून, पण त्यांना पुन्हा जवळ आणण्याचं काम तुम्ही केलं. ऍक्च्युली आम्ही काही केलेलं नाहीये. मुलांना खरंच खूप आवड आहे वाचायची. आपल्याला असं वाटतं की मुलांना नाहीये इंटरेस्ट वगैरे, पण त्यांच्यापर्यंत जर खरंच चांगला कंटेंट जर पोचला असेल ना तर मुलं स्वतःहून पुस्तकं उघडून बघतात आणि त्यांना ते आवडतं आणि ते विकत घेतात. त्यांना सुद्धा गेलं 1.5 वर्ष 2 वर्ष खूप जास्त स्क्रीन टाइम झालेला आहे. त्यांनाही कंटाळा आलेला आहे आयपॅड आणि लॅपटॉप्समध्ये सारखं फोनमध्ये बघून. सो त्यांनाही खूप मजा येते. आता ही व्हॉलेंटियर्स वगैरे जी मुलं आता आहेत ही सगळी मुलं सुद्धा अशीच जॉईन झाली की आम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये सेटअप लावला, ते बघायला आले, त्यांनी पुस्तकं विकत घेतली. ते म्हणले आम्हाला खूप आवडतात पुस्तकं वगैरे, तुम्ही पण येऊ शकता, यू कॅन कम ऑन दिस साइड ऑफ द टेबल असं आम्ही त्या मुलांना सांगतो. आणि आता असं अगदी उत्स्फूर्तपणे सगळेजण आलेले आहेत. पुढे काय विचार आहे, कशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण उपक्रम वाढवणार आहात? कारण सुरू केलेला एक उपक्रम होता ज्याचा आज स्टार्टअप मध्ये सो जसा उपक्रम सुरू केला, ऋतिकाने सांगितलं की आम्ही एका छोट्या कारमधनं सुरू केलं, तर इसूझू ट्रकनी कॉम्पिटिशन ठेवली होती नॅशनल लेवल की जर तुम्ही असा काही उपक्रम सुरू केला असेल ज्याचा एक सामाजिक इम्पॅक्ट पण आहे, तर पूर्ण भारतभर आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं गेल्या वर्षी आणि हा ट्रक त्यांनी आम्हाला गिफ्ट केला. एवढंच नाही तर आम्हाला सुधामूर्ती मॅडमनी अप्रिशिएट केलं आमच्या कामाबद्दल. गुलजार साहेबांनी आमची वेबसाईट इनॉग्रेट केली. म्हणजे जेव्हा अशा इतक्या थोर लोकांकडनं ह्याचं कौतुक होतं तेव्हा आम्हालाही हुरूप आला आणि मग आम्ही 2-3 स्टार्टअप कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतला, ज्याच्यात COIP ची कॉम्पिटिशन होती, ती आम्ही जिंकलो. तर हे एक आहे की लोकांना पुस्तकं पण हवी आहेत, यातनं विक्रेत्यांचा पण त्याच्यात त्यांना उपक्रम मिळतोय लहान मुलांपर्यंत. सो इट्स अ बायर आणि डिमांड काइंड ऑफ गॅप जी आम्ही ब्रिज करतोय. त्यामुळे उपक्रम टू रेझोल्युशन टू त्याची स्टार्टअप. सो आता हे जास्तीत जास्त सोसायटीजपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि आता उन्हाळ्याची सुट्टी बघून जास्तीत जास्त सोसायटीमध्ये आम्ही कसं जाऊ शकतो त्यासाठी आम्ही आमच्या आता पुढची पावलं उचलतोय. नक्कीच. एका चांगल्या हेतूनं हा उपक्रम सुरू झालाय आणि पुण्यामधल्या तब्बल 300 सोसायटी या उपक्रमाच्या माध्यमातून 300 सोसायटीमध्ये हे पुस्तकं पोहोचू शकलेली आहे आणि अर्थात हा आकडा वाढत जाणार आहे कारण पुण्यामध्ये वाचकांची संख्या मोठी आहे आणि या उपक्रमाला साम टीव्हीच्या भरभरून शुभेच्छा. कॅमेरामॅन संपत मोरेंसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे. शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं यावर्षीचे राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले. पाहुयात यातील पुरस्कार विजेते साहित्यिक. न.ची केळकर पुरस्कार. यावर्षीचा न.ची केळकर पुरस्कार हा डॉक्टर अक्षय कुमार काळे यांना जाहीर करण्यात आलाय. त्यांच्या गालिब, काळ, चरित्र आणि व्यक्तिमत्व या पुस्तकासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलाय. लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार. यंदाचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉक्टर शाहू रसाळ यांना जाहीर करण्यात आलाय. रानफूल, लव्ह बर्ड्स आणि मी या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. केक क्षीरसागर पुरस्कार. गंगाधर पाटील यांना यंदाचा केक क्षीरसागर पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. कलाकृती आणि समीक्षा या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार. लेखक उत्तम कांबळे यांना यंदाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद
या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शाहू महाराज पुरस्कार. यंदाचा शाहू महाराज पुरस्कार हा शशिकांत गिरीधर पित्रे यांना जाहीर करण्यात आलाय. त्यांच्या सम या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. नरहर कुरुंदकर पुरस्कार. औदुंबर सर्वदे यांना यंदाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्या बोली विज्ञान या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार. डॉक्टर बाळ फोंडके यांना यंदाचा महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्या कोरोनाष्टक या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार. लेखक अनंत केदारे यांना यावर्षीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा जाहीर करण्यात आलाय. त्यांच्या वाग्दान या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. नागो नांदापूरकर पुरस्कार. यावर्षीचा नागो नांदापूरकर पुरस्कार हा डॉक्टर शोभा पाटकर यांना जाहीर करण्यात आलाय. त्यांच्या मना मना दार उघड या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार. यावर्षीचा कर्मवीर भाऊराव पुरस्कार हा डॉक्टर राणी बंग आणि करुणा गोखले यांना जाहीर करण्यात आलाय. त्यांच्या तारुण्यभान या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कृत करण्यात आलाय.